हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बिचाऱ्या दादाला आपण जर व्हिडिओ केला नाही दादावर, सो मला पुष्कळ वाईट वाटतं. दादा बिचारा, त्याचे किती व्ह्यू पडले आहेत, तर दादासाठी आपण एक व्हिडिओ तर बनवायलाच पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे ना मैत्रिणीनो, दादाला हॉटेल ओपन करायचं आहे आणि दादाला मोठं बिझनेसवून व्हायचं आहे, बिझनेसमॅन व्हायचं आहे आणि त्याला पुष्कळ प्रगती करायची आहे. पण तो आईच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळे गेम खेळत आहे. कारण आईला पुढे दाखवून आईचं चॅनलवर तो कब्जा मारत आहे. आता गोष्ट झाली परवाशी मी त्याचा एक व्हिडिओ थोडाफार पाहिला. मला म्हणजे माझ्या मैत्रिणीने, 1-2-3 मैत्रिणींनी फोन केला की तुझा दादा बावलट सारखा का करत आहे म्हणून. तर म्हटलं काय करतो येतो म्हटलं. तर मला त्यांनी सांगितलं फोन करून. म्हटलं आता जरा बिझी आहे, मी रात्री बघते, कारण मला टाईम भेटतो रात्रीचा. आता पण वाजले आहेत रात्रीचे 10:10 आणि आज आज वार आहे गुरुवार. ठीक आहे ना? तर मी आता रेडी करते आणि इथे काहीच नाही बघा, माझ्याकडे काहीच नाही. बाजूला माझा बाबू झोपलेला आहे तिकडे, त्याच्यामुळे मी त्याला दाखवू नाही शकत. तर इथे आहे माझं ते काही औषधं ती ठेवलेली आहेत, मला घ्यायची आहे ती औषधं. तर काही लोक म्हणतील की तू लिहून ठेवते, आणि असे कितीतरी फेक अकाउंट येत आहेत आणि ते म्हणतात तू हिला कॉपी करते, तू तिला कॉपी करते, तू प्रणालीला कॉपी करते, तू गॉसिपला कॉपी करते. तर तसं काही नाही आहे. मी बघते त्यांचे व्हिडिओ जेव्हा मला वेळ भेटतो तसं, कारण ते दुपारचे व्हिडिओ अपलोड करतात आणि मला दुपारचे व्हिडिओ अपलोड करायला होतच नाही. कुठे मी एक व्हिडिओ हे केला किंवा कुठे मला काही असं सापडलं, असं कुठे काही बोललेलं, आणि जर माझं तब्येत बरी असेल किंवा मी फ्रेश असेल तेव्हा मी ते व्हिडिओ अपलोड करते. पण जास्तीत जास्त करून माझे व्हिडिओ मला रात्रीचेच अपलोड करता येतात. ते पण मी असं एडिटिंग काय करत नाही. जसं असतं तसं माझे व्हिडिओ मी टाकते. तर मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की तुझा दादा पागलसारखा करतोय, काय झालं आहे त्याला असं. मी म्हटलं काय झालं आहे? तर बघते मी, रात्रीचं बघते मी आणि सांगते तुला, असं मी म्हटलं त्या माझ्या मैत्रिणीला. तर ठीक आहे म्हटलं, आणि मी रात्री बघितलं तर हा दादा म्हणतो 800 रुपयामध्ये पूर्ण दिवस तुम्ही फिरू शकता. मी विचार केला, ह्या लाल परी देतोय का? लाल परी म्हणजे भाड्याला देतोय का? आणि जेव्हा मी व्हिडिओ बघितला तर म्हणतो बाईक, काय स्कूटी की बाईक असं काहीतरी तो पागलसारखा बडबडत होता. मला सांगायचं आहे, एवढे लोक तुझ्या झोपडीस्टेमध्ये, एवढे मोठे लोक येतात, ज्यांचे हॉटेलचे ओनर आहेत काही लोक, काहींची मुलं फॉरेनमध्ये आहेत आणि काहीचे म्हणजे मोठे पोस्टवर आहेत. ते लोक त्यांच्या आईवडिलांना तुझ्याकडे पाठवतात आणि फक्त पैसे वाचवण्यासाठी दिवसाचे 800 रुपये म्हणून ते, म्हणजे त्यांना बाईकवर जा म्हणतील का रे? चपडगंजा, चपडगंजूच आहे तू, चपडगंजूच आहे. कारण तुला समजतच नाही. समजलं असतं ना जरा केलं असतं, काहीतरी विचार केला असता. पण नाही, मी हुशार, लोकांचे पैसे वाचवायला म्हणतो. मी गोव्यामध्ये पैसे वाचवले, बघितलेले आहे बाबा तू किती पैसे. तू 5,000 रुपयेमध्ये कसं केलं, सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत. ठीक आहे ना? आणि एकच पावभाजीमध्ये कसं केलं आणि एकच आईस्क्रीम किती लोकांनी चाटून खाल्ली ते सुद्धा बघितले. त्या दिवशी तुझी ती बहीण, ती मानलेली बहीण, ते कुठेतरी मॉलमध्ये आईस्क्रीम खात होतं ना, त्याचा चेहरा पण मी बघितला. आणि जे तुमचं ते काय आहे ना ते सगळं बघितलं. तू पैसे वाचवायला जातो आणि तू म्हणजे फसून पडतो. लोक तुझी खिल्ल्या उडवतात, किती यूट्यूबर तुझे खिल्ले उडवतात. तुला आवडतं का रे हे सगळं? मला सांग. आता बघ, तुझी बहीण किती दिवस झाले आली तुझ्या घरी. ठीक आहे, मी एक सांगते, जेव्हा तुझी बहीण डिलेवरी झाली होती, डिलेवरी होऊनसुद्धा ती घरी आली होती, ते बाळाचे पाय तिकडे दिसत होते आणि तुम्ही हॉस्पिटलला बॅग पॅकिंग कसे करण्याचा व्हिडिओ केला होता.
त्याचं ते प्रणालीने पोलखोलसुद्धा केलेला होता. तरीसुद्धा या बाई माणसाला अजिबात लाज नाही. त्याने व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, काय नाही. म्हातारी नाही बाबा, राग येतो. कौशिक गर्लला शिवाय मारलं होतं. कोणाला म्हातारी म्हणतेस तू, असं कौशिक गर्लला बोलला होता हा एकदा. मी म्हातारी नाही म्हणत, मातोश्रींना म्हणते. तर मातोश्री 2 आहेत, एक हिंडफिरी आणि ही घरात बसणारी, आणि दुसरी हिंडफिरी. दोन हिंडफिरी आहेत. एक अमेरिकामधली हिंडफिरी, 3 आहेत, 3. एक नागिन आहे हिंडफिरी. एक हिंडफिरी अमेरिकाची आहे आणि एक हिंडफिरी ती वांगेवाली आहे. ठीक आहे ना. तर 3 ही जी आहे ही घरातच बसली असते. नगाडा 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 लेके असं पैजा. सॉरी, मातोश्रीला राग येईल. तर मातोश्रीला असं शॉक झालं की काय व्हिडिओ करतात. म्हणजे व्हिडिओ काढताना सुद्धा सांगितलं नव्हतं की आपण हॉस्पिटलमधून आलो आहे, तरी पण आपण शूट करायला विसरलो होतो. जरीसुद्धा ह्या लोकांनी असं सांगितलं असतं की आम्ही हॉस्पिटलमध्ये आमचं अर्जंट झालं, त्यासाठी मी आत्ता करतो आहे, आमची डिलिव्हरी झालेली आहे, असं सुद्धा केलं असतं तर चाललं असतं. आता परवाशी मातोश्री बेबी फूड बनवत होत्या. बघितलं पुष्कळ. बघा, बेबी फूड कोणाला बनवतात? मिनिमम 6 महिन्या झाल्यानंतर, 6 महिन्याचा बेबी झाल्यानंतर बेबी फूड याला स्टार्ट करतात. ठीक आहे. तर माझ्या प्रकारे ती डिलेवरी झाल्यानंतर राहायला येतात. आणि ह्या लोकांचा मोस्टली प्लॅन काय होता, तिला म्हणजे मुंबईहून इथे यायचा प्लॅन काय होता की बाळंतपण करायचं नव्हतं, पण आपली ताई लई हुशार आहे. ती बोले, कसं माझ्या नवऱ्याचा पैसा कसा मी खर्चू, मी तर टकल्याचे पैसे वसूल करणार, म्हणून ती माहेरी येऊन बसलेली आहे. परवाशी यांचा तो काय बड्डेचा केक कट करताना पण ती नव्हती, कारण तो केक जो बड्डे केला होता तो अगोदरच कटिंग झालेला होता. ठीक आहे. हे सगळं लोकांना मूर्ख बनवण्याचं सगळं प्लॅन आहे. आणि दुसरं एक मी सांगते की दादाच्या घरी एवढा मोठा झोपडी स्टेचा मालक आहे तुला लाईटचं बिल पुष्कळ येतं, म्हणजे पुष्कळ तू तिथे म्हणजे असतं तुमचं AC बिशी ऑन असतं किंवा असतं, तरीसुद्धा ह्याचं बिल जास्त आलं म्हणून हा बिल चेकिंग घ्यायला जातो. त्याच्यानंतर ह्याचं कोणीतरी टेबल मोडलं, तर लहान मुलं शाळेत कंप्लेंट करतात ना टीचरला, तसं झालं. हा ना सबस्क्रायबरांना कमेंट करतो, तुम्ही येताना असं तुकडा नाही करायचं. ह्याचं कोणतरी जग मोडलं, एक पहिलं ह्याचं कोणीतरी टेबल मोडलं. अरे टेबल मोडायला ते टेबल तू ते घेऊन जात होता ना तुझ्या मातोश्रीबरोबर आणि ते आजोबाबरोबर, बायकोलबरोबर, असं ते खाऊन झाल्यानंतर पित्रांना ठेवत होता. आठवत नाही का रे तुला चप्पट गंज्या? हां, तुला आठवत नसेल पण मी आठवण करून देते. ते फोल्ड करून 10 वेळेला तू नेत होता ना, ते यायचं आहे ते तेव्हाच खराब झालं असेल ते पावसामध्ये ठेवून आणि लास्टला सबस्क्रायबरांना बोलतो. आणि तुझं ते घरात जे ते बोलतो ना ते पाणी प्यायचं, ते किती दिवस बंद होतं, ते वापरलं होतं का रे तू? नाही ना रे, एवढे दिवस वापरलं नाही आणि लोकांवर बोलतो का? ते गंज लागून गेलं असेल, मग कोणाला पाणी नसेल, तू त्याच्यात पाणी ठेवलं नसेल आणि पाणी पण भरायचं ते ह्याच्यातलं ते नळाचं पाणी. तू परवाशी कुठे गेला होता रे? ते टेम्पलमध्ये गेला होता ना, टेम्पलमध्ये तू बोलत होता. त्या टेम्पलमध्ये पण इथे पण वॉटर प्युरिफायर आहे, मग तुझ्या घरात का नाही आहे? तुझ्या घरात का नाही आहे पाणी? तुमच्या घरात जे बोरवेल केलं आहे ना, कितीतरी खालतून येतं ते पाणी, त्याच्यामध्ये काहीतरी असू शकत नाही का? तिथे मंदिरमध्ये ॲक्वागार्ड लावलं आहे, तुझ्या घरात ॲक्वागार्ड नाही का? तुझ्यात पाणी स्वच्छ आहे. हो का? ओ हो हो हो, असं आहे का? टॅलेंट आहे याच्यामध्ये. विगिणबाईच्या डोक्यामध्ये जर टॅलेंट आहे आणि हुशार आहे बाई, हुशार. कोणाला उल्लू बनवायचं मला समजत नाही. कोणाला उल्लू बनवतात हे लोक? बाबा परवाशी एकटा फिरायला गेला, एक सुद्धा सबस्क्रायबर नाही दिसला मला. दुसरे सबस्क्रायबर असताना बोलताना पण दिसत, पण हा एकटा बडबडत होता. त्याने कोणाला दाखवलं नाही आणि म्हणतो माझ्या मागे ना म्हणजे माझ्यावर सबस्क्रायबर आहे आणि सबस्क्रायबरांनी मला ज्यूस दिलं. अरे तू घेऊन द्यायला पाहिजे सबस्क्रायबरांना ज्यूस, जे तुझे जे घरी आले होते ना राहायला त्यांना तू द्यायला पाहिजे. नाही बाबा, एक नंबरचा चिकट माणूस आहे बाबा. नो 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 नो. ह्याच्या त्या पॅन्टी फाटल्या होत्या
चड्ड्या फाटल्या होत्या, बरमुडा फाटल्या होत्या. ते बघून 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 आपली बेबी घेऊन आली होती. म्हणजे कधी फाटणे फातळी खाणं मला काय पाहिजे असं. तिला लाज वाटली आणि ती घेऊन आली. आणि आमच्या घरचा आमरस प्युअर असतो बरं का, बाकीचा टेस्ट नसतो. टेस्ट नाही. जाम मला ना दादाची खेचायला जाम आवडतं. पण किती खोटं बोलतो तू, कितीही खोटं बोल. मला त्या दिवशीच समजलं होतं, ज्या दिवशी तुझी मला क्वेश्चन पडलं